गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. आमच्यात रात्री पण पाऊस झालेला. पाणी तिकडे तापाय ठेवल्यात आणि चूल काय पेटली नाही. पोरांच्या आंघोळ्या राहिल्यात आणि कुत्र्यांना लय गार लागते. ती त्यांनी साऱ्या रानात खड्डं करून असं बसले. ते काय भानगडे काय माहिती, खड्डं उकरून बसल्या. त्यात काय त्यांना गार लागतं, गरम वापा येतात का काय काय जमिनीतलं काय कळलं नाही. शेज वरच खड्डं खाल्ल्यात. असला वैताग आलाय ना ती खड्डं बुजवून. दारातलं आत्ताच बुजावलं. बाहेरचं सगळं आवरलं. आमचं बापू गेलेत मार्केटला. वाढू झालं गेले तर परत माघार यायचा टायमिंग झालाय. आता 8 वाजल्यास नाही 5 वाजले. भेंडी चिरून ठेवली आणि तिथं मेथीची भाजी केली आणि कणिक पण मळून ठेवली. या झाकून ठेवली आणि जायचंय धार काढायला. दूध वाटायचंय. गुरं वराट्यात त्यांना चराय बांधायचंय. आता इथलं मकवान संपलं या. त्याच्यामुळे लय अवघड झालंय. मकवान हाय शेताला पण आणायचं कसं. पाऊस लय झालं त्यामुळे काय रानातच जायला नाही आम्हाला. वरच्या डोक्या व्हावं लागतात. वजी तिकडं सडकल त्याच्यामुळे अवघड झालं या. चला आता काय होतंय, गाईला एक जण धरावं लागतंय. धार एक जणाला काढावं. ज्ञानूला बसू की लगेच. मी काय कर धुणं धुते म्हणले व्हिडिओ काढा. मम्मी इतक्या सकाळ सकाळ धुणं का ग धुत रोजच? अगं 9 वाजल्या. त्या रानात जायचंय कणसं उडायला. थोडी पांगवायचं ती व्हायचं आसनले या म्हणजे वार सांगले या. भाजी काढायची या. आजच्या दिवस भाजी काढायला राहिली ना आजच्या दिवसाची. मग आज भाजी ही काढून ही काय दिली म्हणजे आज गुरुवार आहे. म्हणजे मग आपलं बाजरी करून घ्यायची उद्या नाही तर परवा. आणि मग सारवून सुरवून काढावं लागेल. 2-4 दिवस लागेल सारवायला. मग आता ही आज भाजी काढायची सगळी. मग आजीन बापू दुपार नाही काय जायच्या ते बारामतीला. मग भाजी काढायची म्हणलं कधी उरकाय तुझं. म्हणून म्हणलं आज हे धुवून पटकन धुवा वाळू घालायला. मग वाळते ना लय धुण्याले. 2-3 साड्याचे धुत. 3 साड्या आहेत. पप्पाची कपडे वीज, बापूची वीज, लय धुण्या. एवढा टप आहे. वाळू घालायचं कुठं तुझा. वारा सुटले मग हवेने वाळते ती. म्हणून चला म्हटलं पटकीने कपडे धुवावं भाजी काढायला जायचंय. तेवढं आजीच्या परत चपात्या लाटून घालायचं. मला शाळेत जायचं म्हणून आजी चपात्या लागते. म्हटलं उरकायचं भाजी काढायला जायचं आणि रानात नाही यायचं या बाजरीची कणसं उघडून. आजी काय करते? आजी चपात्या चालल्या तर आजी म्हणजे पटकीने उरक धुणं. आजी मग कणसं उघडून भाजी काढायला 3 वाजतावर उरकली पाहिजे. 3 वाजता जावं लागतं. आजी काय करते ते पण दाखवते. इकडं कोंबडे आहे. इकडं चिवी आहे खेळत बसली. हा हे काय मिरचा केलाय वे? मिरचा केलाय का? मिरचा मला मिरच्या सुंदर आहे. मरणाच्या तिखट मिरचा खायचा. मग काय म्हणते? काय म्हणते? काय नाही ना चालले की चपात्या. भाजी झाली, भेंडी झाली, आता चपात्या झाल्या, डाळ झाली आणि आता झालं काम. मी म्हणलं तू इच्छिन बाजूला घाल. अगं मी आंघोळ केलं, घरातलं आवरलं, झाडून काढून म्हणलं व्हिडिओ काढावे. काय करते चालली तारांबळ. एक 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 करायचं. चला आता चपात्या झाल्या टाकायच्या 2-3. काय करते पावसा पाण्याचं लागतंय की. हा खायला पोट राहतंय का? नाश्ता फिस्टन करण्यापेक्षा म्हणजे होऊन जाते त्या चपात्या 5 दिवशी. कुठं बसावं पंचायत करीत. रात्री भाजी राहिली गोठ्यांच्या वाटणीची. भाजी काय केली? मेथीची भाजी, भेंडी. कोणाला काय आवडेल ती खा. तुला काय आवडतं?
भेंडी ढोबळी हे काय. हा मला सगळंच आवडतं. सगळंच आवडतं का तुला? फक्त ब्रॉकली सोडले तर. हा फक्त भोपळा सोडला तर. भोपळा भोपळा बघायच नाही तर कसं का भोपळा आवडत नाही ते भोपळा दोडका. रशीचा घ्यायला आवडतो. दोडका वय पण इतका पण नाही आवडत. आता लावले की दोडकं येते की आपल्या दोडक्याला. वांगी येते दोडकं येते ढोबळी काय ती भेंडी काय भेंडी पावटा घेवडा मेथी काय हा शापा. रोज एक भाजी करायची. त्याला बी कटाळा पण लगेच का नाही कटाळा. नाही रोज रोज वेगळी केली रात्री दिवसाला वेगळी वेगळी केली नाही करायला. पण एकच मेथी शापा चुका पालक. तरी गरगटी भाजी राहिली करायची अजून. गरगटी भाजीला वाटणी लागली ना केली की आजी. ती करायची एकदा मला आवडते.